नवरात्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात रंग, ढोल, ताल आणि नृत्याची धमाल. पण या सर्व गोष्टींमध्ये मुख्य आकर्षण ठरतं ते म्हणजे पारंपरिक पेहराव. नवरात्रीत महिलांच्या कपड्यांचे विशेष आकर्षण आहे. तर पुरुषांच्या कपड्यांच्या बाबत क्वचितच बोललं जातं. तर याच मुद्द्याला डोळ्यासमोर ठेवून आज आपण मेन्स क्लोथिंगमध्ये पारंपरिक कुर्त्यापासून आधुनिक फ्युजन स्टाईलपर्यंत सर्व गोष्टी पाहणार आहोत. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. मी आयुष शेट्टे. आज मी आहे भाईंदरच्या मिष्टी विमेन्स वेअरमध्ये. हे दुकान भाईंदर स्टेशनपासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तिथे आज आपण जाणून घेणार आहोत की मेन्स कलेक्शनमध्ये कोणते कपडे ट्रेंडिंग आहेत, या कपड्यांच्या किमती काय आहेत आणि बऱ्याच गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत मिष्टी विमेन्स वेअरचे मालक सूरज मोंडल. त्यांच्याकडून आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. मला एक सांगा, या सीझनमध्ये मुलांसाठी कोणते कपडे सर्वात जास्त ट्रेंडिंग आहेत? मुलांसाठी तर बेसिकली कशा आहे ना की एव्हरग्रीन जे वस्तू आहेत ते आपल्या धोती आहे ते एव्हरग्रीन असतात आणि कोटीज आहेत, जॅकेट्स आहेत ते एव्हरग्रीन असतात. आपल्याकडे धोतीजमध्ये जे जेंट्ससाठी आहेत ना ते प्लेनमध्ये आपल्याकडे खूप सारे व्हरायटीज आहेत आणि कलर्स पण आहेत. नेक्स्ट वी हॅव ऑल्सो गॉट लाईक आपको बॉर्डरवाले पण आहेत आपल्याकडे, लेसेसवाले पण आहेत आणि सायझेस जे आहे जेंट्ससाठी ना ते आपल्याकडे 3 मीटर फ्लेअर्सवाले आहेत. म्हणजे अप टू 6 फीटचे हाईटचे पण जेंट्स असला ना पण त्यांना पण पुन्हा ते साईज वगैरे एकदम प्रॉपर बसते. त्यांची किंमत कुठून सुरू होते आणि किंमत बेसिकली जे जेंट्सचे जे धोतीज आहेत ना आपल्याकडे ते 250 पासून स्टार्ट होतात आणि ते प्लेनवाले जे कॉन्सेप्ट्स आहेत ते 250 स्टार्ट आहेत आणि जे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत जसे लेसवाले घेणार तर ते 350 आहेत आणि जे आपले बॉर्डरवाले असतात ते 450, 550 ते सगळे मी व्हरायटीज तुम्हाला दाखवतो एक एक करून. मी तुम्हाला जे बॉर्डरवाले सांगत होतं हे अशी व्हरायटीज आहेत बघा. हे सगळे जे बॉर्डर्सवाले आहेत ना याच्यामध्ये पण कलर्स ऑप्शन्स तुम्हाला भेटणार. नंतर तुम्हाला असे कलर्स वगैरेमध्ये हे जे लेसवाले जे तुम्हाला सांगत होतं हे लेसेसमध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स आहेत वेगवेगळे. हे बघा. आणि आता हा एक ट्रेंडिंग वस्तू आहे जे आपल्या कोडीवाला आहे. म्हणजे हे जे खाली जे बॉर्डर असतात ना खाली हे पुन्हा हाताने टाकलेला वस्तू असतात, पुन्हा कोडी असतो ते. नेक्स्ट हे सगळे जे बॉर्डर्स आहेत हे तुम्ही बघू शकतात फ्रंट बॅक. हे सगळे जेंट्समध्ये खूपच ट्रेंडिंग आहेत. नेक्स्ट आपल्याला सगळ्यांमध्ये जे तुम्हाला जे पण मी व्हरायटीज दाखवतो सगळ्यांमध्ये कलर्स ऑप्शन्स पण भेटणार. हे सगळे जेंट्सचे धोतीचे गोष्ट होता. नेक्स्ट आपल्याकडे जेंट्ससाठी कोटीज पण आहेत, जॅकेट्स पण आहेत. ते जॅकेट्समध्ये पण व्हरायटीज दाखवतो. मुलं कोणते कलर घालण्याला प्रिफर करतात असं बघायला गेलं? ब्लॅक इज द मोस्ट प्रेफरेबल कलर. तो ब्लॅक तर सगळे जेवढे पण जेंट्स आहेत ना ब्लॅक इज द मोस्ट प्रेफरेबल कलर. सो जॅकेट्समध्ये हे बघा हे सगळे व्हरायटीज आहेत. हे सगळे जेंट्सचे व्हरायटीज आहेत. आणि सेकंड हे लेंथवाले ना हे अप टू 6 फीटचे जे लेंथ जे हाईटवाले जे मुले असतात ना सगळ्यांना होणार हे सगळ्या वस्तू बघा. आणि यामध्ये काही कस्टम मेड प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतात का? हां, म्हणजे आपल्याकडे हे जे व्हरायटीज आहेत ना लेडीजचं हे आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून घेतात. मग लेडीजमध्ये तुम्हाला जे आपल्याकडे व्हरायटीज आहेत ना लेडीजमध्ये आपल्याकडे क्रॉप टॉप स्कर्ट हे सगळे कस्टमायझेबल आहे. हे सगळे आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून घेतात. मग लेडीजमध्ये तुम्हाला जे पण कस्टमायझेबल पाहिजे एव्हरीथिंग इज पॉसिबल टू मेक. ओके. आणि मला एक सांगा, तुमच्याकडे कपडे रेंटवर दिले जातात का? आमचं कसं आहे ना होलसेल आणि मॅन्युफॅक्चरिंग आहे. मग आपला ते रेंटचा ते आतापर्यंत सुरू नाही केलं पण वी आर लुकिंग फॉरवर्ड टू डू विथ दॅट. ओके. आणि मला एक सांगा, मुलं आधुनिक फ्युजन स्टाईल कपडे घालायला प्रिफर करतात की पारंपरिक कुर्ता पसंत करतात? फेस्टिवलमध्ये मोस्टली कसं असतो ना फेस्टिवलमध्ये थोडंसं ट्रेडिशनल कॉन्सेप्ट्समध्येच जास्त प्रिफर करतात आणि रेग्युलरमध्ये तर आता जर ट्रेंड चाललेलं आहे ते सगळे तर ते रेग्युलर बेसिसवरती असतं. फेस्टिवलमध्ये मोस्टली प्रिफर करतात ट्रेडिशनलवरती जायचं. ठीक आहे. जसं मी बघतो इथे महिलांच्या कपड्यांची खूप व्हरायटी आहे, विविध रंग आहेत, विविध पॅटर्न्स आहेत. तर मला सांगा कुठला प्राईस लो होते आणि कोणते कोणते वेगवेगळे पॅटर्न्स तुमच्याकडे आहेत?
बेसिकली आमच्याकडे ना लेडीजसाठी पण भरपूर व्हरायटीज आहेत. स्टार्टिंग जे आहेत ना हे धोतीज आहेत. धोतीज आपल्याकडे 200पासून स्टार्ट आहेत. याच्यामध्ये पण खूप सारे व्हरायटीज आहेत. 200पासून धोती स्टार्ट आहे. आणि जर तुम्हाला असे पूर्ण सेट्स पाहिजे तर पूर्ण सेट्समध्ये पण भेटणार. ओनली जे क्रॉप टॉप्स आहे ना आपले, हे आपण ना पुन्हा कस्टमाइज करून घेऊ शकतात. ओनली जे क्रॉप टॉप्स आहे ते 350पासून स्टार्ट आहे आपल्याकडे. आणि तुम्हाला पुन्हा पेअर्स पाहिजे असा पेअरमध्ये पण भेटणार. आणि कस्टमाइज करून म्हणजे पर्टिक्युलरली तुम्हाला हा स्कर्टवरती डिफरंट ब्लाउजेस पाहिजे. इवन तुम्हाला हे सगळे जे व्हरायटीज आहेत ना हे पुन्हा कस्टमाइज करून भेटणार. हे सगळे आपल्या चनिया चोलीचे सेट्स आहेत. आणि हे सगळे आपल्या धोतीचे सेट्स आहेत. ते हेवी ब्लाउजेस विथ धोतीचा आपण पेअर करून घेतात. नेक्स्ट आपण थोडासा असं जॅकेटवाले कॉन्सेप्ट विथ क्रॉप टॉप्स अँड धोती, हे सगळे आपल्याकडे व्हरायटीज आहेत पुन्हा सेटमध्ये कस्टमायझेबल. अँड तुम्हाला जे क्रॉप टॉप्स मी सांगतो, क्रॉप टॉप्समध्ये कसे आहेत ना, क्रॉप टॉप्समध्ये आपल्याकडे 350पासून स्टार्ट आहे. हे जे व्हरायटीज आहेत ना हे 350वाले आहेत. आणि हे जे आपल्या व्हरायटीज आहेत हे सगळे स्लीवलेस क्रॉप टॉप सांगतात. स्लीवलेस क्रॉप टॉपमध्ये पण 450पासून कोणता पण व्हरायटी घ्या 450. म्हणजे हे इकडून एंडपर्यंत काय पण तुम्ही घ्याल 450, सगळे 450चे रेंजवाले जे व्हरायटीज आहेत. आणि जी स्पेशालिटी आहे जे मी तुम्हाला आधी सांगितलं, ते स्पेशालिटी आहे हे जे आपलं हे जे पण व्हरायटीज आहेत ना हे आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. मग तुम्हाला जे एकदम जे ऑनलाईनमध्ये जे एकदम ट्रेंडिंग वस्तू आहेत ना ते आपल्याकडे एकदम होलसेल प्राइसेसमध्ये भेटणार. म्हणजे एक पीस पण पाहिजे तर एक पीस पण तुम्ही घेऊ शकता, तसे आहे आपल्याकडे. हे सगळे क्रॉप टॉपचे व्हरायटीज आहेत. नंतर आपल्याकडे खूप सारे व्हरायटीज आहेत. जसं आपल्याकडे श्रग्सचे व्हरायटीज आहेत. श्रग्समध्ये पण तुम्हाला कलर्स व्हरायटीज भेटणार. आणि नेक्स्ट तुम्हाला थोडंसं हेवी जे ऑनलाईनमध्ये ट्रेंडिंग हेवी जे क्रॉप टॉप्स चालतात ते हेवी क्रॉप टॉप्समध्ये पण हे बघा हे सगळे व्हरायटीज आहेत. त्याच्यामध्ये फुल स्लीव्ज, हाफ स्लीव्ज, जे इंडो वेस्टर्न टाईप स्टाईलचे कॉन्सेप्ट्स, हे सगळे स्पॅगेटीवाले पॅटर्न्स. अँड नंतर तुम्ही स्कर्टमध्ये पण, जसं तुम्हाला मी बाहेर सांगितलं, स्कर्टमध्ये पण आपण ना असं कस्टमाइज करून पण घेऊ शकतो. जसं स्कर्टमध्ये बघा असे वर्कवाले पण व्हरायटीज आहेत. हे सगळे जे स्कर्टमध्ये तुम्ही डिफरंट जसं तुम्ही स्कर्ट घेऊन क्रॉप टॉपचा पेअरअप करायचं आहे. सगळ्या साईज अवेलेबल सर? हां, साईज सगळेमध्ये अवेलेबल आहे. अप टू M पासून 4XL पर्यंत साईजेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपण सगळं बघतो पण जे पट्टे आहेत ते एकदम सुंदर दिसतात, सुंदर प्रकारे ते केलेले आहेत. त्यांच्याबद्दल काय सांगाल? हे जे पट्टेज आहेत ना हे ऑनलाईनचा ना एकदम ट्रेंडिंग वस्तू आहे. आणि हे जे एक जे वस्तू आपल्या केलेल्या आहेत ना हे हाताने केलेल्या वस्तू आहेत. हे जे वस्तू आहेत ना पूर्ण हाताने केलेल्या वस्तू आहेत. ते एक पण वस्तू चिटकवलेल्या किंवा तशा नाही. आपल्याकडे याच्यामध्ये पण खूप सारे व्हरायटीज आहे. हे पट्टेमध्ये पण व्हरायटीज आहेत. पट्टेमध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहेत. नंतर तुम्हाला स्कर्ट्स मी तुम्हाला हे जे पट्टेज आहेत ना याच्यामध्ये वेगवेगळ्या ऑप्शन्स असतो. हे सगळं आपल्याला समजा ना 250पासून स्टार्ट आहे आणि अप टू 450 550 पर्यंत तुम्हाला भेटणार व्हरायटीज. आणि हा एक पट्टा बनवायला तुम्हाला किती वेळ लागतो? हे कसं आहे ना हँडचा ते हँडीक्राफ्टवाली वस्तू आहे. मग आमचं कसं आहे ना जे फॅक्टरी आहेत ना याच्यामध्ये ते लेडीज लोक सगळे लेडीजचं काम असतो. मग एक पट्ट्यामध्ये ना फक्त एक पट्ट्यामध्ये ना मिनिमम 30 to 35 मिनिट्स लागतो एक पट्ट्यामध्ये फक्त. ओके. आणि मला एक सांगा, तुमच्या दुकानात एकदम सगळ्यात स्वस्तातला प्रोडक्ट कोणता आहे, सगळ्यात महागडा प्रोडक्ट कोणता आहे? जसं की मी सांगितलं तुम्हाला की जे आपल्या धोतीज आहेत ना ते बेस प्राईस आहे. म्हणजे 200पासून स्टार्ट आहे. ते आपलं एकदम मिनिमल प्राईजवाली वस्तू आहे. आणि जे फॅन्सीमध्ये जाल तुम्ही तर फॅन्सीमध्ये स्कर्ट जे व्हरायटीज आहेत ना याच्यामध्ये पण 650पासून स्टार्ट आहे अप टू 2000 पर्यंत आपल्याकडे स्कर्ट्स आहेत. ओके. आणि एक मला विचारायचं होतं, जेव्हा मी तुमचा इंटरव्ह्यू घ्यायच्या पहिले मी तुम्हाला विचारलं की कोणती भाषा तुम्ही बोलाल, तर तुम्ही अमराठी असून पण सुंदर मराठीत बोललात. तुम्ही बोललात की महाराष्ट्रात राहून मराठी न येणं हे बरोबर नाही, मराठी आपण बोलली पाहिजे. ते खरंच आहे. कारण की आम्ही जे बिझनेसवर आहे किंवा नॉर्मली पण आम्ही जे स्टेटमध्ये आहेत आपल्याला हे मेसेज एकदम क्लिअर पाहिजे की आपण जे पण स्टेटमध्ये त्याचा एक रिस्पेक्ट असतो. तो एक रिस्पेक्ट असतो की आपल्याला जे पण आपल्या समोर जे माणूस आहे ते एक हंबल टोन असतो. आणि एक ऑटोमॅटिकली ते एक ना नेचर एक थोडासा कनेक्टिव्हिटी होऊन जातं म्हणून. आणि कस्टमरसाठी पण कसं असतो ना की आम्ही कस्टमर्ससाठी पण जे कन्व्हर्सेशन करतात त्याच्यामध्ये कस्टमर्स पण एकदम कम्फर्टेबल होऊन जातात. म्हणून एकदम सिम्पल आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. दुकानात कस्टमरसाठी काही विशेष गिफ्ट वगैरे दिले जात आहेत का? हां, म्हणजे आमच्याकडे ना जे पण कस्टमर्स येतात ना प्रत्येक शॉपिंगवरती ना एक छोटंसं गिफ्ट आहेत आमच्याकडे. म्हणजे आम्ही प्रत्येक कस्टमर्सला ना छोटे गिफ्ट्स आहे. म्हणजे तुम्ही किंवा एक क्रॉप टॉप पण घ्या किंवा एक धोती पण घ्या, प्रत्येक कस्टमरसाठी एक थँक्यू गिफ्ट आहे. जसं आपण पाहिलं की मिष्टी विमेन्स वेअर या दुकानात भन्नाट अशी व्हरायटी आहे. जर तुम्हाला असेच आकर्षक सुंदर कपडे घ्यायचे असेल तर मिष्टी विमेन्स वेअर या दुकानाला नक्की भेट द्या. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जय महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही आमच्या सोशल मीडिया अकाउंटला अजून फॉलो नाही केलं असेल तर नक्कीच फॉलो करा.